परभणी जिल्ह्यातील 7ही नगरपालिकांच्या प्रचाराची रणधुमाळी आता काही तासातच संपणार आहे। निवडणुकीचा प्रचार आज रात्री 10:30 वाजेपर्यंत चालणार आहे। त्यानंतर निवडणूक प्रचार संपणार आहे। तर उद्या या 7 नगरपालिकांसाठी मतदान संपन्न होणार आहे। त्याचबरोबर परवा दिवशी लगेच या नगरपालिकांचा निकाल देखील लागणार आहे। एकंदरीतच या 7ही नगरपालिकांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच पक्षांना केवळ 5 ते 6 दिवस मिळाले होते आणि त्यामुळे एवढ्या कमी वेळामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये या पक्षांनी आपला प्रचार केलेला आहे आणि या नगरपालिकेसाठी सर्व शक्ती पणाला लावलेली आहे। या प्रचारादरम्यान मात्र विविध पक्षातील नेत्यांनी जी काही स्टेटमेंट केली त्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये प्रचाराच्या निवडणुकीमध्ये प्रचंड रंगत निर्माण झाली। राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे परभणीच्या जिंतूर येथे प्रचारासाठी आले होते आणि त्यांनी थेट सांगितलं की मी कोणाचाही 1 रुपयाचा शर्मिंदा नाही, मागील 35 वर्षापासून राजकारणात आहे आणि मी कोणाचा आतापर्यंत 1 रुपयाही घेतला नाही, अशा प्रकारचं स्टेटमेंट करून त्यांनी त्यांच्यावर आणि त्यांच्या मुलावर होत असलेल्या आरोपाचं खंडन अजित पवार यांनी परभणीमध्ये केलं। त्याचबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील परभणीच्या पाथरी येथे सभा घेतली आणि त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले। परळीच्या आकासारखेच हे महाराष्ट्राचे आका देवेंद्र फडणवीस आहेत आणि तो दरिंदा माणूस आहे, अशा प्रकारच्या खालच्या पातळीवरची टीका यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली। जाती जातीत दंगली घडविण्याचे काम हेच मुख्यमंत्री करत असल्याचा थेट आरोप देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी या पाथरीच्या निवडणूक प्रचारादरम्यान केलेला आहे। त्याचबरोबर अन्य पक्षाचे नेतेही या ठिकाणी येऊन गेले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येणार होते, पण त्यांच्या जागी त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे परभणीच्या पाथरी दौऱ्यावर येऊन गेले। आतापर्यंत हिंदुत्वाची वल्गना करणाऱ्या याच शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केलं की शिवसेना पक्ष हा सर्वच जाती धर्मांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे। शिवसेना पक्ष हा जातीवाद करणारा पक्ष नाही, अशा प्रकारचं वक्तव्य करून श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना पक्षाची भूमिका देखील स्पष्ट केली आहे। भाजपच्या दृष्टीने भाजप परभणी जिल्ह्यातील 3 नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष पदासाठी तर अन्य नगरपालिकांमध्ये नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवित असला तरी राज्य पातळीवर मात्र कोणताही नेता भाजपच्या प्रचारासाठी परभणी जिल्ह्यामध्ये आला नाही। पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनीच या प्रचाराची धुरा सांभाळली। या नगरपालिकांच्या पूर्ण प्रचारामध्ये पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी एक हाती प्रचाराची धुरा सांभाळली आणि या दरम्यान त्यांनी गंगाखेड येथे वक्तव्य केलं की मी बोर्डीकरांची सर्वात मोठी डॉन लेक आहे आणि त्यांनी देखील स्वतःला मी डॉन असल्याचं जनतेसमोर सांगितलं। त्यामुळे त्यांच्या वक्तव्याची देखील परभणी जिल्ह्यामध्ये जोरदार चर्चा झाली। त्याचबरोबर काँग्रेसच्या वतीनं माजी मंत्री अमित देशमुख यांनी देखील गंगाखेड येथे जाहीर सभा घेतली आणि या सभेदरम्यान त्यांनी राज्य सरकारवर प्रचंड ताशेरे ओढले। त्यांनी सांगितलं की काँग्रेस आणि महाविकास आघाडी जी आहे ही जी एकमेकांना जोडणारी आहे, पण भाजप ही जी आहे ती तोडणारी आहे। त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर रोखण्याचं आवाहन यावेळी जे आहे ते अमित देशमुख यांनी केलं। त्याचबरोबर काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगडी यांची देखील जाहीर सभा परभणीत संपन्न झाली आणि त्यांनी देखील सांगितलं की भाजप तोडणारी आहे आणि काँग्रेस जोडणारी आहे। जोडण्यासाठीच राहुल गांधी यांनी 4000 किलोमीटरचा प्रवास केल्याचा दाखला देखील यावेळी इम्रान प्रतापगडी यांनी दिलेला आहे। एकंदरीतच परभणी जिल्ह्यातील या 7ही नगरपालिकांसाठी जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील गंगाखेड आणि पूर्णा नगरपालिकेसाठी आमदार रत्नाकर गुट्टे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। तर पाथरी विधानसभा मतदारसंघातील पाथरी, मानवत आणि सोनपेठ या 3ही नगरपालिकांसाठी नवीन विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। त्याचबरोबर पाथरी नगरपालिकेमध्ये मागील 30 वर्षापासून आपली असलेली अबाधित सत्ता राखण्यासाठी काँग्रेसचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी देखील आपली प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे। त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने सईद खान यांनी देखील पाथरी आणि मानवत नगरपालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची बनवलेली आहे आणि या नगरपालिकेसाठी त्यांनी चक्क भाजपचा देखील पाठिंबा घेतलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच या पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये 3 नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। तर जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघामध्ये या 2ही नगरपालिकांसाठी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून त्यांच्या विरोधामध्ये माजी आमदार विजय भांबळे यांनी जिंतूर नगरपालिकेमध्ये
तगडं आव्हान उभं केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार विजय भांबळे यांनी कसल्याही परिस्थितीत जिंतूर नगरपालिका आपल्या हातात ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तर सेलूमध्ये भाजपच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने सर्वपक्षीय पॅनल टाकण्यात आलेला आहे. त्यामुळं सेलूमध्ये भाजप विरुद्ध सर्व अशीच लढाई यावेळेस पाहायला मिळणार आहे. एकंदरीतच या 6 दिवसाच्या प्रचारादरम्यान एकमेकावर आरोप करण्यात आले, प्रचंड आरोपांच्या फैरी झाडण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसकडून गंगाखेड येथे धनंजय मुंडे यांची सभा झाली. त्यांनी आपल्या सख्या बहिणीसाठी गंगाखेडकरांना आवाहन केलं की माझ्या बहिणीला नगराध्यक्ष करा, माझ्या भाच्याला नगरसेवक करा. अशा प्रकारचं आवाहन यावेळी धनंजय मुंडे यांनी गंगाखेड येथे केलं. त्यामुळे या 6 दिवसामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झाडण्यात आल्या. निवडणूक प्रचारामध्ये प्रचंड रंगत आली. कमी दिवस जरी प्रचाराला मिळाले असले तरी सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात आला. उद्या सकाळी मतदान होणार आहे, परवा दिवशी निकाल लागणार आहे. निकाल लागल्यावर कोणत्या पक्षाला किती नगरपालिका ताब्यात आल्या हे कळेल. पण सध्या तरी मात्र या संपूर्ण 6 दिवसाच्या कार्यकाळामध्ये नागरिकांना जी प्रचंड आश्वासने विविध पक्षाकडून देण्यात आली, आता ही येणाऱ्या काळात पूर्ण होतील का हे देखील पाहावं लागणार आहे. नवराष्ट्रसाठी डॉक्टर धनाजी चव्हाण, परभणी.